नमस्कार मैत्रिणींनो. थंडीमध्ये तर मासे खायला सगळ्यांनाच फार आवडतात आणि मासे खायचे म्हटले की लगेच आपण हॉटेलमध्ये जातो. पण आज आपण हॉटेलऐवजी घरच्या घरीच मस्तपैकी बांगडा मासा फ्राय करूयात आणि बांगड्या माशाची करी पाहूयात. बांगडा फ्राय देखील अतिशय चविष्ट आणि छान लागतो आणि त्याची करी देखील ही फारच चविष्ट लागते. इथे मी छोट्या साईजचा 1 किलो बांगडा घेतलेला आहे. मासा हा दाबून बघायचा, तो जर कडक असला तर समजायचा की तो अतिशय ताजा आहे. बांगडा मासा हा आपल्याला मार्केटमध्येच क्लीन वगैरे करून मिळतो. फक्त तो घरी आल्यावरती बाजरीचं पीठ लावून मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता बांगड्याला आपण छान मॅरिनेशन करून घेऊयात. मासे मॅरिनेशन करण्यासाठी 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट, 1 चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मच मीठ घालून घेतलेले आहे. आणि खूपच छान चव येण्यासाठी त्यावर 2-3 चमचे आमसुलाचा आगळ टाकून घेतलेला आहे. आमसुलाचा आगळ नसेल तर आमसुलं पाण्यामध्ये भिजवून त्याचे पाणी टाकले तरी देखील चालेल. तेही नसेल तर चिंचेचे पाणी टाकले तरी देखील चालेल आणि चिंचेचे पाणी नसेल तर लिंबू टाकला तरी देखील चालेल. हे सगळे मिश्रण माशांवर ज्या आपण चिरा केलेल्या आहेत त्यामध्ये छान आतमध्ये घुसेल असे आपल्याला ते लावून घ्यायचे आहे. मी यावर पुन्हा कोकम आगळ वरतून टाकून घेते. कोकम आगळ हा थोडा जास्त टाकल्यावर तो छान माशांमध्ये मुरतो आणि त्यामुळे माशांची चव ही अतिशय छान लागते. अर्धा तास मॅरिनेशन लावून हे मासे आपण असेच ठेवून देऊयात. तोपर्यंत इथे करीची तयारी करून घेते. त्यासाठी सुके खोबरे घेतलेले आहे, त्याला छान भाजून घेते. सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं देखील इथे वापरू शकतात. तसेच कांदा आणि टमॅटो हे देखील मी भाजून घेतलेले आहे. धणे पावडर आपल्याला लागणार आहे, त्यासाठी मी इथे धणे देखील भाजून घेत आहे. फिश करीसाठी आपल्याला काही खडे मसाले लागणार आहेत. त्यासाठी तेजपान, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि जास्तीत जास्त मोहरीही टाकून घ्यायची आहे. मोहरीमुळे माशाच्या करीला ही फारच छान टेस्ट येते. तसेच थोडेसे धणे, जिरे आणि त्रिफळा हे देखील भाजून घ्यायचे आहे. अगदी 1 चम्मच तेलामध्ये हे सगळे मसाले भाजून घेतले. मसाल्यांमध्ये थोडीशी तीळ टाकून घेतली आहे. तीळ हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तरच टाकून घ्या आणि 2-3 लाल मिरच्या देखील टाकून घेतलेल्या आहेत. या मसाल्यामध्येच अद्रक आणि लसूण हे देखील परतवून घेते. खडे मसाले असे परतवून न घेता फक्त गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचे वाटण केले तरी देखील ते छान लागतात. खडे मसाले गार झालेले आहेत, ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते. त्याचबरोबर खोबरं देखील बारीक करून घेते. पॅन हा गरमच आहे, त्यामध्ये 1 चम्मच बाजरीचे पीठ भाजून घेतले. खडे मसाल्याचे वाटण, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आपले तयार झालेले आहे. तसेच इथे कांदा, टोमॅटो, अद्रक किसून घेतलेले आहे. हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे. बाजरीचे पीठ भाजून तयार झालेले आहे. आता माशांना लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे 2 चम्मच काळं तिखट, 1 चम्मच धने पावडर, हळद, जिरे पावडर, अद्रक लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, कोकम आगळमध्ये हा सगळा मसाला एकत्रित करून घेतलेला आहे. कलर येण्यासाठी वरून लाल काश्मीरी मिर्च टाकून घेते. हा सगळा मसाला छानपैकी एकत्रित करून घ्यायचा आणि हा मसाला आता आपण सगळ्या माशांना लावून घेऊयात. हा मसाला माशांच्या वरती ज्या चिरा केलेल्या आहे त्याच्यामध्ये छान दाबून दाबून भरायचा आहे. म्हणजे मासे फ्राय केल्यानंतर ह्या मसाल्याची चवही छान लागते आणि मासे देखील त्यामुळे अतिशय छान लागतात. सगळ्या माशांना आता हा मसाला लावून घेते. मासे फ्राय करण्यासाठी मी संपूर्ण मासाच वापरलेला आहे. त्याचा तोंडाचा भाग वेगळा वगैरे काढलेला नाही. अगदी अख्खा मासा तसाच फ्राय करणार आहे. मासे मसाला लावून तयार झाले आहेत. आता आपण करीला फोडणी देण्याची तयारी करूयात.
त्यासाठी पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेतले आहे. तेल गरम झाल्यावर 8 ते 10 दाणे मेथीदाणा आपल्याला फोडणीला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा टाकून घेतला. मेथीदाणा टाकल्याने माशाच्या करीला अतिशय छान टेस्ट येते. 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट, थोडे हिंग आणि चवीनुसार मीठ, 4 चम्मच काळं तिखट. हे आमच्या गावाकडचं तिखट असल्यामुळे ते काळ्याच रंगाचं आहे. यामध्ये अद्रक, लसूण सगळे मिक्स असते. नंतर यामध्ये 1 चम्मच धने पावडर, वाटलेला खडा मसाला आणि थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेतले आहे. मसाला परतवून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून घेतले आहे. माशाच्या करीला थोडीशी आंबट चव असले तर करी ही छान लागते, म्हणून यामध्ये 2-3 चम्मच कोकम आगळ टाकून घेतला आहे. करी एकसंध होण्यासाठी त्यामध्ये 1 चम्मच भाजलेल्या बाजरीचे पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करून ते करीमध्ये टाकून घेतले आहे. करी आपली बॉईल होते तोपर्यंत आपण इथे मासे फ्राय करण्याची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी इथे अर्धा वाटी बारीक रवा, 2 चम्मच तांदळाचे पीठ आणि 2 चम्मच काळे तिखट, 1 चम्मच धना पावडर आणि थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे. हे सगळे मिश्रण एकत्रित करून आपण माशांच्या वरती ते लावून घेऊयात. पहा, फक्त अशा प्रकारे आपल्याला रवा आणि तांदळाच्या पिठाचे मिश्रण असे माशांना लावून घ्यायचे आहे. एका बाजूला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर 1 चम्मच तेल टाकून घेतले आहे आणि तेल हे गरम झाल्यानंतरच मासे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जर तापले नसेल तर सगळे मासे हे तव्याला चिटकू शकतात, म्हणून तेल हे चांगले गरम होऊ द्यावेत. मासे तव्यावर ठेवल्यानंतर एक 4-5 सेकंदाने गॅस हा स्लो करून मासे आपल्याला छान अलटीपलटी करून फ्राय करून घ्यायचे आहेत. गरज असल्यास त्यावरती थोडे थोडे तेल टाकून मासे हे छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी थोडे थोडे तेल टाकून आपल्याला मासे हे फ्राय करून घ्यायचे आहे. खूप जास्त तेल जरी टाकले तरीसुद्धा मासे फ्राय होताना त्यामध्ये ते शोषले जाते. बांगडा मासा हा लवकर शिजला जातो. अगदी 10 मिनिटातच स्लो गॅसवरती मासा हा छान फ्राय होतो. पहा, माशाची पहिली बॅच आपली फ्राय करून ही तयार आहे. अगदी मस्त असा हा मासा फ्राय झालेला आहे. दुसरी बॅच तयार करताना देखील तव्यावरचं तेल हे तापलेलं पाहिजे, नंतरच आपण मासे टाकून घेणार आहोत. एक 10 मिनिटापासून करी देखील आपली छान बॉईल झालेली आहे. आता यामध्ये फ्राय केलेले मासे त्यामध्ये टाकून घेते. तुम्हाला आवडेल तेवढे मासे तुम्ही करीमध्ये टाकू शकता. करीला फक्त मासे टाकल्यानंतर एक बॉईल आला म्हणजे करी आपली ही तयार होते. करीमध्ये मासे टाकल्यानंतर करी फार हलवणं येत नाही, तर बांगडा माशाचे तुकडे होऊ शकतात, कारण बांगडा मासा हा फार पटकन शिजतो. पहा, इथं आपले मासे फ्राय करून तयार झालेले आहेत आणि करी देखील आपली छान तयार झालेली आहे. बांगड्याची करी शिजत असतानाच एका बाजूला बाजरीची भाकरी देखील तयार करून घेतलेली आहे. चला तर मग आता डिश सर्व करूयात. पहा, अगदी 5च मिनटं करीमध्ये मासा शिजवल्यानंतर माशाचे अजिबातच तुकडे पडत नाही आणि छानपैकी तो प्लेटमध्ये घेता येतो. मस्त अशी आपली बांगड्याची थाळी तयार झालेली आहे. एका बाजूला फ्राय, एका बाजूला करी देखील तयार झालेली आहे आणि थाळीमध्ये बांगडा फ्राय, बांगडा करी, तीवळ, बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबू अशी ही चविष्ट बांगडा स्पेशल थाळी तुम्ही करून पहा. तुम्हाला ती नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.